ज्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे तो शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणातील निर्णय। ठाकरे गटाचे 14 आमदार अपात्र ठरले तर नेमका ठाकरे गटासमोर पुढचा पर्याय काय असणार? विधानसभा अध्यक्ष हा आमदार अपात्रता प्रकरणातील निर्णय देणार आहेत। ज्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे तो शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणातील निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार आहेत। याआधी या सगळ्या प्रकरणामध्ये निवडणूक आयोगाने त्यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांना हा निर्णय द्यायचा आहे। मागील 3 महिन्यात सलग सुनावणी झाली आणि या सुनावणीमध्ये दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आले, साक्ष पुरावे रेकॉर्डवर ठेवण्यात आले आणि या सगळ्याच्या आधारे आता विधानसभा अध्यक्ष हा आमदार अपात्रता प्रकरणातील निर्णय देणार आहेत। आता हा निर्णय नेमका कोणाच्या बाजूने लागणार, नेमक्या शक्यता किती आहेत आणि जर आमदार अपात्र ठरले तर दोन्ही बाजूंनी पर्याय नेमके काय आहेत हेच आपल्याला या वेब एक्सप्लेनरमधून समजून घ्यायचं आहे। नमस्कार, मी वेदांत नेप आणि या सगळ्या वेब एक्सप्लेनरमध्ये आपण या निर्णयातल्या शक्यता आणि पर्याय समजून घेणार आहोत। आता यामधली पहिली शक्यता समजून घेण्याआधी कोणत्या दोन्ही गटातल्या आमदारांवर या अपात्रतेची टांगती तलवार आहे हे आधी जाणून घेऊ। सुरुवातीला शिवसेना शिंदे गटाचा जर आपण विचार केला तर शिवसेना शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटानं याचिका दाखल केली आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चिमणराव पाटील, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, यामिनी जाधव, संदीपान भुमरे, भरत गोगावले, संजय शिरसाट, लता सोनवणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किनीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, संजय रायमुळकर, रमेश बोरनारे आणि महेश शिंदे या 16 जणांची नावं आहेत। तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाच्या 14 आमदारांविरोधात शिवसेना शिंदे गटानं याचिका दाखल केली आहे। आता या ठाकरे गटातील 14 आमदार नेमके कोण, तर यामध्ये अजय चौधरी, रवींद्र वायकर, राजन साळवी, वैभव नाईक, नितीन देशमुख, सुनील राऊत, सुनील प्रभू, भास्कर जाधव, रमेश कोरगावकर, प्रकाश पारतर्फेकर, कैलास पाटील, संजय पोतनीस, उदयसिंह राजपूत आणि राहुल पाटील या 14 जणांचा समावेश आहे। यामध्ये आदित्य ठाकरे यांच्या विरोधात याचिका शिंदे गटाने दाखल केली नाही। सोबतच ऋतुजा लटके ज्या अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीमध्ये आमदार म्हणून निवडून आल्या त्यांच्या विरोधात सुद्धा ही याचिका दाखल करण्यात आलेली नाही। त्यामुळे एकीकडे 16 तर एकीकडे 14 या एकूण 30 आमदारांवर या निर्णयाच्या आधी अपात्रतेची टांगती तलवार असणार आहे। यामध्ये जर पहिली शक्यता बघितली, जर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या बाजूने जर निर्णय दिला तर शिवसेना शिंदे गटाचे 16 आमदार हे अपात्र ठरू शकतात, ज्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, त्यासोबतच 3 मंत्रीसुद्धा आहेत आणि जर हे अपात्र ठरले तर यांना मंत्रीपद सुद्धा यांचं जाऊ शकतं आणि त्यामुळे जर हे अपात्र ठरले तर त्यांच्याकडे आता नेमका पर्याय कोणता असणार, तर त्यांच्याकडे पर्याय असणार ते म्हणजे पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा। याच अपात्रतेच्या निर्णयाविरोधात शिवसेना शिंदे गट हा सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो आणि सर्वोच्च न्यायालयात या सगळ्या निर्णयाला चॅलेंज करू शकतो। आणि यामध्ये आणखी एक शक्यता वर्तवली जाते जी आधीच खरं तर एक पर्याय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला। यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पदाला कुठलाही धक्का न लावता एकनाथ शिंदे यांना विधान परिषदेवर घेतलं जाऊ शकतं। त्यामुळे ही एक शक्यता वर्तवली जाते। जर शिवसेना ठाकरे गटाच्या बाजूने निकाल लागला आणि शिवसेना शिंदे गटाचे जर 16 आमदार अपात्र ठरले तर थेट सर्वोच्च न्यायालयात शिंदे गट जाईल। आता या निर्णयामध्ये दुसरी शक्यता म्हणजे जर हा निकाल शिवसेना शिंदे गटाच्या बाजूने लागला तर शिवसेना ठाकरे गटाचे जे आपण सांगितले ते 14 आमदार अपात्र ठरू शकतात आणि जर हे आमदार अपात्र ठरले तर विधानसभेमध्ये ठाकरे गटाचे 2च आमदार शिल्लक राहतात, ज्यामध्ये आदित्य ठाकरे आणि ऋतुजा लटके असतील। आता जर हे आमदार म्हणजे ठाकरे गटाचे जर 14 आमदार अपात्र ठरले तर नेमका ठाकरे गटासमोर पुढचा पर्याय काय असणार, तर अगदी शिंदे गटासारखाच ठाकरे गटाकडे सुद्धा या विधानसभा अध्यक्षांच्या अपात्रतेच्या निर्णयाविरोधात दाद मागण्याचा, सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय ठाकरे गटाकडे सुद्धा उपलब्ध असणार आहे। आणि प्लॅन बी नुसार जी माहिती मिळते त्यामध्ये शिवसेना ठाकरे गटानं तशा प्रकारची तयारीसुद्धा करून ठेवली आहे। म्हणजे जर या ठाकरे गटाचे 14 आमदार अपात्र ठरले तर ठाकरे गट थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागेल।
या निर्णयामध्ये तिसरी शक्यता आहे, ज्यामध्ये कुठल्याही आमदाराला अपात्र केलं जाणार नाही, म्हणजे दोन्ही गटाचे आमदार अपात्र होणार नाहीत आणि यामध्ये निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा विधानसभा अध्यक्ष दाखला देऊ शकतात आणि ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी जो व्हीप जारी केला होता तो अमान्य ठरून यामध्ये पक्ष फूट झाली नाही, म्हणजे पक्षात फूट पडली नाही, केवळ नेतृत्व बदल झाला, अशा प्रकारचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडून दिला जाऊ शकतो। आता असा जर निर्णय दिला तर मग नेमकं पुढे काय, तर या विरोधात सुद्धा शिवसेना ठाकरे गट हा सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो, तशा प्रकारचा पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध असणार आहे। शिवाय निवडणूक आयोगाचा जो निकाल देण्यात आला त्या विरोधात जी याचिका शिवसेना ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे त्याची पुढील सुनावणी 2 फेब्रुवारीला आहे, ज्यामध्ये पक्ष चिन्ह त्यासोबतच पक्षाचं नाव हे आपल्या बाजूने असल्याचा दावा पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाकडून केला जाऊ शकतो। त्यासोबतच नेतृत्व हे उद्धव ठाकरेंकडे असल्याचं सुद्धा सर्वोच्च न्यायालयात याचिका करताना पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट या सगळ्या संदर्भात आपली भूमिका मांडू शकतो। त्यामुळे या 3 महत्त्वाच्या शक्यता या निर्णयामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निर्णय देताना ज्या 34 याचिका दाखल झालेल्या आहेत, ज्याचे 6 गट पाडण्यात आलेले आहेत, त्यामुळे 6 निकाल हे वाचून दाखवतील आणि साधारणपणे एक निकाल हा 200 पानाचा आहे। त्यामुळे ठळक मुद्दे विधानसभा अध्यक्षांकडून निर्णय देताना वाचून दाखवले जातील आणि या निर्णयाकडे राज्याचं यासाठी लक्ष आहे कारण या निर्णयाचे दूरगामी परिणाम होणार आहेत। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यांच्या नेमक्या कार्यकक्षा काय आहेत, विधानसभा अध्यक्षांचे नेमके अधिकार काय आहेत आणि सोबतच पक्षांतर्गत बंदी कायदा हा नेमका काय सांगतो आणि इतकंच नाही तर जेव्हा व्हीप जारी केला जातो त्याचे अधिकार नेमके कोणाकडे आहेत, या सगळ्यांच्या व्याख्या या सगळ्याचं स्पष्टीकरण या निर्णयानंतर समोर येईल आणि त्यामुळेच राज्याच्या दृष्टिकोनातनं आणि देशाच्या दृष्टिकोनातनं हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय आणि भविष्यात याच निर्णयाचे दाखले दिले जातील असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।